अल्पसंख्याक निधी 2024 आणि 25 या निधीमध्ये आपण खाजा कॉलनी, इनायतनगर, गालिबनगर असे 4 रस्ते आपण ते 4 रस्ते करायचे. एक खाजा कॉलनीमधला रस्ता झालेला आहे आणि हा इनायतनगरमध्ये गुलाब मस्जिद परिसरामध्ये आज हा रस्ता तयार झालेला आहे. अर्धवट आहे ते पूर्ण होऊन जाईल. या कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय विजयरावजी जामकर साहेब, दुसरे आपले सर्वात लोकप्रिय आणि एक चांगले नगरसेवक बाळासाहेब बुलबुले आणि युवा नेतृत्व संग्राम भैया जामकर आणि त्याच्यासोबतसुद्धा एक मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजामधला एक तरुण व्यक्ती एक चांगल्या प्रकारामध्ये काम करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सर्वांनी साथ द्यावा. तसे आमचे फैजान खान हे सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि आता आपण काय करतो छोटेखानी कार्यक्रम घेऊ. अल्पसंख्याक निधी 2024-25 वर्षामधून विजयराव जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिला असून युवा नेते संग्राम भैया जामकर व मोबिन गाझी यांच्या प्रयत्नातून इनायतनगर, गालिब मस्जिद परिसरात अनाया किराणा दुकान ते मुर्तुजिया यांच्या घरापर्यंत गट्टूचा रस्ता करण्यात आला. आणि आज रविवार 9 फेब्रुवारी रोजी गुलाब मस्जिद परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजयराव जामकर, युवा नेते संग्राम भैया जामकर, मोबिन गाझी, एजाज खान, सिकंदर खान यांचा भव्य सत्कार करण्यात आला असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये खाजा कॉलनी, इनायतनगर, गालिबनगर अशा विविध नगरात 4 गट्टूची कामे, रस्ते, हायमॉक्स व सौर ऊर्जा, लाईट इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि काही कामे पुढे होणार आहेत. यावेळी बालासाहेब बुलबुले, डॉक्टर संजय खिलारे, अहमद रहमान खान, एजाम खान, गोविंद नांदापूरकर, सय्यद फैजल, जफरभाई, समीर सर, डॉक्टर साजिद नांदापूरकर, फैजान खान, अता खान, सोनू खान, खाजा, टेरे मामा, नजार मामा, गोपाळ रेंगे, मकसूद भाई, शेख अनस, आकिब फुलारी सह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मध्ये प्लॉट लाईटचं काम सुरू झालेलं आहे. असे आपण 3 वार्ड आपल्या वार्ड 10 नंबर पण 3 वार्डामध्ये गेले. खाजा कॉलनी आहे, विनायतनगरचं आणि विनायतनगर मस्जिदच्या समोर 4 रस्ते घेतले. त्यामधले दुसरा रस्ता आज आपला कंप्लीट होत आहे. असे आपण अल्पसंख्यामध्ये असे आपण 3-4 रोड घेतलेले. अल्पसंख्यामध्ये आपण लाईटचे कामं घेतलेले. अशी वार्डात भरपूर कामं चालू 2-3 कोटी. आणि मला वाटतं गार्डनची बी घेतले 5 कोटीची गार्डन काम आहे. तर आता आपण यावर्षी आपण 5-6 कोटीची कामं आपण करत आहे. माझ्यासोबत माझे सहकारी नगरसेवक बाळासाहेब बुलबुले असो, बाळासाहेब दुर्जावकर असो, खिलारी साहेब असो, मोहीम भाई असं माझे म्हणजे आता हे नगरसेवक नाही पण हे प्रमुख आहे आमचा मोहीम भाई हे असो, खान साहेब आहे. तर पुन्हा वार्डाची सगळी कामं आहेत. हे सगळे आपण कामं करून विकासची कामं कशी होत आहे यावर्षी आपल्याला पूर्ण वार्डामध्ये. आत्ताच मी म्हणले ते लय वर्ष झाली कामं नव्हते आत्ताच बोलताना. तर आपल्याला एक सर्व प्लॉट यांचं भरून काढायचं आहे आणि पूर्ण कामं आपल्याला या विनायतनगरमधली पूर्ण आपलं कंप्लीट करायचं आहे. आपल्या या येता दिवाळीपर्यंत आपल्याला पुढं वार्ड 10 नंबर ही सर्व कामं आपल्याला कंप्लीट करून घ्यायची टाकलेले आहेत. आता एक पुढच्या मागच्या टाईमला DPC झालेली आहे. त्या DPCमध्ये आपण जे पुढे राहिलेले कामं त्याला कंप्लीट करण्यासाठी आपण प्रस्ताव ठेवलेला आहे. आणि जे 24-25-26 ज्या बजेट आहेत DPCमध्ये ते आम्हाला करता येईल असं आम्ही. नाल्या आणि रोड बी भरपूर राहिले. नाल्या तर आहेच आहे, रोड बी आहे. आणि नाला मोठा नाला काढून पाणी बाहेर आपल्या नाल्यापर्यंत न्यायचं आहे. तिथे भी काम चालू है. आम्ही सगळे काम कंप्लीट करू. मैं तमाम इनायतनगर वासियों की तरफ से जो 30-35 साल का बैकलॉग था, वो जो विकास काम पहले नहीं हुए थे, आज पुढाकार लेके हमारे संग्राम भैया जामकर और काका हमारे विजयराव जी जामकर साहब तीनों आगे आकर गट्टू के काम, हाईमास का काम जो इनायतनगर में प्रभाग 10 में कर रहे हैं, उसके लिए तमाम इनायतनगर वासियों की तरफ से इनका मैं शुक्रिया अदा करता हूं. और तमाम टीम का मोबिन भाई गाजी, कॉन्ट्रैक्टर सिकंदर भाई, नगर सेवक बुलबुले साहब और तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूं कि भाई अच्छे से अच्छा काम किए हैं. और ये उम्मीद है आने वाले दिनों में जैसा काका ने कहा है कि DPDC में भी नाले रोड अपन करेंगे. हर साल कुछ न कुछ इनायतनगर का पूरा विकास करेंगे. बहुत बहुत शुक्रिया काका. का काम हुआ हमारे महल्ले में, ये बहुत ही एक अच्छा काम हुआ. और जगह जगह पर हम देखते हैं कि रोड तो बनती है लेकिन बहुत छोटी बनती है, लेकिन यहाँ पर पूरी फुल रोड बनी है. और मैं इनके लिए शुक्रगुजार हूँ विजयराव जामकर साहब का, संग्राम जामकर भैया का, एज़म का, जिन्होंने हमारे महल्ले में अच्छी से अच्छी रोड बनाई. और गुट्टू का काम भी आप देख सकते हैं बहुत ही अच्छा है, डिज़ाइन भी बहुत अच्छे बनाए. और हम सब महल्ले वाले बहुत खुश हैं इसके लिए और इसके लिए धन्यवाद भी देते हैं सबको और कॉन्ट्रैक्टर को भी
और मोबिन भाई को भी काजी तो पहले दो इनके भी बहुत देखभाल है काम के अंदर रात दिन, और हमारे कॉन्ट्रैक्टर साहब भी, इन्होंने भी बहुत अच्छा काम किए और इसके लिए सब हम तहे दिल से धन्यवाद देते हैं।